प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करताना संपूर्ण खेळाडूंना देखील खेळताना पण मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी सन्मान देखील केले जात आहेत. खास करून या स्पर्धेला लाभणारे देणगीदार असतील, त्याचबरोबर येणारे सर्व मान्यवर या सर्वांचे देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. जातो पण एकदा मैदानाच्या दिशेने सामना चालू होतोय दोन संघादरम्यान. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहतोय. गोलंदाज पंचांच्या डाव बाजूने अजित गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या 12th मॅच आपण या ठिकाणी अजय गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहेत. स्ट्राईक वरती आहेत रवींद्र, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत सिद्धेश. दोन्ही सलामीर फलंदाज. क्षेत्ररक्षण सदताना पाहायला मिळतं. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. यष्टरक्षक आपण पाहायला मिळतो. त्यानंतर थर्डमॅनला खेळाडू पाहतोय, पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय, कव्हरला खेळाडू पाहतोय. त्यानंतर लॉंगन सर्कलच्या आतमध्ये, त्यानंतर डीप मिड विकेटला खेळाडू पाहायला मिळतोय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू मिड विकेटला. त्यानंतर पहिल्या चेंडूला स्कूप केलाय, चेंडू घेऊन काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बेजर मध्ये निघून जाईपर्यंत 2 धाव कंप्लीट केले. पंच 9 घोषित करत आहेत. 9+2 एकूण 3 धाव मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे. चेंडू लेग बाय चार मध्ये 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या परिस्थितीमध्ये 4 धावसंख्येवरती अजिंक्य प्रिया 11 संघाचे फलंदाजी करत आहेत. खास करून अजिंक्य प्रिया 11 संघाचे संघ मालक कल्पेश पाडावे यांची ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते फलंदाजी करताना. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना समर्थ फायटर संघाचे संघ मालक जीवन पाडावे यांची टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. झेलची संधी आहे, सुटलाय झेल. पुन्हा एकदा जीवन दान मिळताना पाहायला मिळते फलंदाजाला. आणि तोपर्यंत 2 धाव कंप्लीट केले आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन परिस्थिती म्हणजेच 6 धावसंख्येवरती. संघ मालक या ठिकाणी अजिंक्य प्रिया 11 संघाचे संघ मालक या ठिकाणी खुश होताना पाहायला मिळत आहेत. कल्पेशजी पाडावे झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळालंय. पुढचा चेंडू आहे, षटपीच चेंडू. पुन्हा एकदा षटपीच चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये झेलची संधी होती, पुन्हा झेल सुटलाय. त्यापर्यंत चेंडू थर्डमॅनला फाईन लेगला ट्रॅव्हल होते. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. सुंदर आणि विकेट पाहायला मिळते. 1चं रूपांतर 2 नाही तर 2चं रूपांतर 3 मध्ये केले गेले आणि 3 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन परिस्थिती म्हणजेच 9व्या धावसंख्येवरती. पूर्णपणे मॅच वरती फोकस केले संघमालक कल्पेश पाडावे आपण यांना पाहतोय. आणि खेळताना संपूर्ण टीम त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिली षटक मार्गाचा धावसंख्येत 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र लिडिंग एज. त्यानंतर चेंडू सरळ जाऊन हाताळतोय यष्टांवरती. दांडी 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 गुल फलंदाज बाद. तर न्यू बॅटर मध्ये जात आहे दीपक स्ट्राईक वरती. नाव स्ट्राईक एंड वरती आता सिद्धेसाठी देखील या ठिकाणी बक्षीस लागले गेले. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक मनोज पाडावे यांच्याकडून लागले गेलेत. प्रथमेश यांच्याकडून लागले गेलेत.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय पुढचा चेंडू आहे. फुलटा चेंडू पहिल्या चेंडूला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. वन बाउंस क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेपर्यंत 1 रूपांतर 2 मध्ये गेले गेले. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले 1-1 11 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे. पंचाच्या बाजूने षटपी चेंडू. आता मात्र मोठा फटका घनाघाती प्रहार आउट ऑफ द प्लॉट. हा येतोय षटकार. 6 धावा. लई वेळ नंतर मात्र या ठिकाणी षटकार आलाय. लई दिवसाने नाही तर बऱ्याचशा टायमिंग नंतर या ठिकाणी षटकार त्यांना पाहायला मिळालाय. खास करून DGP चषकातील हा षटकार पाहायला मिळालाय. त्या षटकारानंतर धावसंख्या जलद गतीने वाढताना पाहायला मिळाली. जाऊन पोहोचले ती म्हणजेच 17 धावसंख्येवरती. अजिंक्यप्रिय 11 संघाचे फलंदाज आता मात्र सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतात. खास करून दीपक यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येताना आपण पाहतोय गोलंदाज पवनला. फील्ड पोझिशन आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर टीम समर्थ फायटर संघाची फील्ड पोझिशन पाहायला गेलं तर यष्टरक्षक पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पॉइंटला खेळाडू पाहायला मिळते. सर्कलच्या आतमध्ये कव्हरला खेळाडू पाहतोय. डीप लॉंग ऑफला खेळाडू पाहायला मिळते. डीप लॉंगनला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अशा प्रकार क्षेत्र. पुन्हा एकदा पहिला चेंडू आहे ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. पंचांकडून काय इशारा हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 1 रन शॉट म्हणजे एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू आहे. षटपीच चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न. खांद्याचा जोरात वापर केल्यानंतर उजव्या स्टीच्या खूप बाहेर चेंडू पण वाईट करायला करतायत. अवांतर धावेमध्ये भर घातलाय. एक्स्ट्रा मध्ये 1 धाव टोटल मध्ये ऍड होते एका धावेने. पण धावसंख्या वाढल्या त्यानंतर 19 या धावसंख्येवरती. आतापर्यंत दुसरा षटक मार्गस्थ 19 धावा झाल्यात. ह्या इनिंग्स मधला पुढचा चेंडू आहे. पण एकदा खऱ्या तो चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. नेधाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाल्या. दुसरे षटक मार्गस्थ 19 धावा झाल्यात. आजच्या या दिवसातील मोठ्या धावा होण्याचा चान्सेस या इनिंग्स मध्ये पाहायला मिळतोय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते. गोलंदाज कशा प्रकारे कमबॅक करणार हे देखील पाहणं. पुन्हा एकदा स्टेप पाडून ऑफसाईडला गेला फटका. झेलची संधी अप्रतिम. नेत्रदीपक टिपलाय झेल संपलाय. फलंदाजांचा खेळ. विकेट गॉन. नंतर सिद्धेश बाजल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अमित. अमितसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक लागले. पहिल्या चेंडूला प्लेस केले त्या ठिकाणी कट केल्या चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केलाय आणि एका धावेने धावसंख्या वाढल्या त्यानुसार 20 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पण तयार आहेत पवन.
जीवन यांचा पुढचा चेंडू आहे. कशा प्रकारची फलंदाजी फुलेंथ वाचा आपण एकदा टॅग केले चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट लेगला कट करून एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावून पोहोचते 21-21 या धावसंख्येवरती. तिसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत सुंदर फलंदाजी चालली आहे. त्यानंतर धावफलक थोडं हलत ठेवताना पाहायला मिळालं खास करून मागच्या 2 चेंडूवरती पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा जोर टाकण्याचा प्रयत्न आहे. चेंडूला शॉर्ट फाईनला खेळल्यानंतर एकदा कंप्लीट केले. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पोहोचते ती म्हणजे 22-22 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर 16 धावा त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करून दिले पवनने. 5 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय तर म्हणजेच अजिंक्यप्रिय 11 संघाचा आणि 2 षटक संपत्याखेर 11ची सरासरी कंप्लीट करताना अजिंक्यप्रिय 11 संघाची धावसंख्या पोहोचलाय 22-22 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 12 चेंडूवरती किती धावा बनणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 12 चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी होणार, कशा प्रकारे गोलंदाजी होणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया पण गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अशय तयार होताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिली षटक, वैयक्तिक दुसरे षटक आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय. फील्ड पोझिशन पाहत आहेत. कशा प्रकारचे फील्ड पोझिशन असणं गरजेचं आहे. आपण पाहतो की एक्स्ट्रा पाहायला मिळतं. त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये फाईन लेगला खेळाडू पाहते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडूला बॅकफूट वर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तितकासा सफल ठरत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्यानंतर फील्ड पोझिशन पाहायला गेलो तर मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळते. त्यानंतर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सर्कलच्या आतमध्ये देखील एक खेळाडू पाहायला मिळते. ऑन साईडला पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. कट केले चेंडूला खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय आणि बघता बघता एक रूपांतर पुन्हा एकदा 2 या धावसंख्येमध्ये केले गेले. 2 धावेची धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 24-24 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 24. पुढचा चेंडू आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज ट्रॅकवरती पुन्हा गोलंदाज तयार आहे. 10 ते 12 पावलांतर घेऊन समोर जातील फलंदाज. षटपी चेंडूला पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाकडे वेळ होता परंतु तितकासा सफल ठरत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या ती म्हणजेच 24 धावा. धावसंख्या झाली 24. पण एकदा गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू आहे. पंचांच्या डाव्या बाजूने आता मात्र पुन्हा एकदा शेपाडून उंचावीमध्ये गेला फटका. झेलची संधी आहे. झेल खाली आले स्वतः क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टिपलाय सोपा झेल. फलंदाज बॅक टू पावले. 1 मोर विकेट गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात कल्पेश पाडावे. स्वतः संघ मालक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा झाल्यानंतर तिच्या षटकामध्ये थोडीशी धाव गती थांबली आहे. त्यामुळे संघ मालक स्वतः जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू आहे. फुल लेंथ तिऱ्यावरचा पुन्हा ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 नंबर पोहोचते ती म्हणजे 25-25 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 25. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या बाजूने अजय. पुढचा चेंडू आहे. षटपी चेंडू पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग विचारामध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या जण पोचल्या ती म्हणजेच 26-26 या धावसंख्येवरती.
धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. गोलंदाज ट्रॅकवरती पण एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. जिग्नेश मला वाटतं गोलंदाज ट्रॅकवर तयार होतोय काय. यस जिग्नेश आपण आपली ट्रॅक जरा व्यवस्थित करायची. आपण लाईव्ह सारख्या टुर्नामेंट खेळतोय. पहिला चेंडू जिग्नेश सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे उंच हवेमध्ये झेलची संधी. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळते. पण चेंडू निघून चाललाय. वन बाउंस सीमारेखा पार 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 येतोय चौकार. धावसंख्या वाढली आहे. पुन्हा पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा पॅडवरचा चेंडूचा पूर्ण समाचार चेंडूला भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द प्लॉट. मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई सफर षटकार साधावा. सहा धावेने धावसंख्या पुन्हा जलदगतीने वाढताना पाहायला मिळाले. जाऊन पोचते 36 धावसंख्येवरती. 7 म्हणजे 20 धावा आतापर्यंत फलंदाजी करताना पाहतोय आपण. दीपकला सुंदर फलंदाजी करतोय दीपक. खास करून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जबाबदारी खेळी मैदानाच्या आतमध्ये दीपक पाहायला मिळते. गोलंदाजावरती प्रेशर दडपण सगळं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळत आहे. वाईट चर्पामध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या मध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा दीपक एका घणाघाती प्रहारी करताना पाहायला मिळाले. त्या अगोदरच्या चेंडूवरती त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. थोडासा चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन मला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट उंच हवेमध्ये कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज सुरक्षित किल्लीमध्ये पोहोचतायत. 2 धाव्याने धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 39 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे इनिंग्स मधला. 39 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवणार ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू आहे. जोरदार अपील कॉट बी हँड फलंदाज बॅक टू पावलँड. 1 मोर विकेट गॉन. या ठिकाणी डीजीबी प्रीमियर लीग पर्व दुसरे आमचे सन्माननीय प्रवीणजी पाटील विरार साईनाथ नगरचे भारतीय बौद्ध संघ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आणि मागील वर्षी देखील त्यांची इथे उपस्थिती होती. यावर्षी देखील त्यांनी व्हिजिट दिलेली आहे. या डीजीबीला चांगले सहकार्य असतं प्रवीणजी पाटील यांचं. एक प्रतिष्ठित बिल्डर म्हणून त्यांची ख्याती आहे. गोरगरीब लोक आणि सामाजिक लेवलमध्ये त्यांचा हातखंडा असतो. बऱ्याच अंशी ते खूप चांगलं सामाजिक कार्य करत असतात, वेळोवेळी करतात आणि त्यांच्या सोबतीने आमचे संजय मनवे साहेब देखील असतात. त्यांच्याबरोबर देखील त्यांचं चांगलं सहकार्य असतं. आमचे दत्तरामजी भुवड यांनी देखील इथे यायचं आहे. प्रवीणजी पाटील यांना शाल आणि श्रीफळ देऊन डीजीबी आपण सन्मानित करत आहोत.
राकेश पाडावे आपण देखील यायचे आहे. विशाल बैकर या साईनाथ नगरचे परिसर मधील जे रहिवासी आहेत, आपण इथे आलात तर खूप बरं वाटेल. सन्माननीय प्रवीणजी पाटील यांना शाल आणि श्रीफळ देऊन आपण इथे सन्मान करत आहोत. या ठिकाणी आपण त्यांना शाल द्यायच्या पहिली. आमचे संजय मनवे साहेब त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करीत आहेत. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी, आपण इथे आलात. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आनंदजी सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना साईनाथ विरारचे शाखा प्रमुख आहेत. त्यांचा सन्मान करतील विनोदजी मोरे कैलास कासरू, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय आनंदजी सावंत शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. धन्यवाद साहेब. हॅलो, चला फलंदाज आपण लवकर मैदानामध्ये जायचं आहे. फलंदाज आपण जरा घाई करायची आहे. धाव संख्या झाली ते म्हणजेच 39 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं गेलंय. फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज मध्ये आपण पाहतोय अजय आणि विशालाना. चला अजय आणि विशाल आपण थोडी घाई करायची आहे लवकर तरी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण याच्यानंतरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी देखील यायचा आहे. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत साथी फलंदाज विशाल, गोलंदाज अमित गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. ह्या सामन्यानंतर होणारा सामना आहे AMK हिटर्स वर्सेस कृतिका चॅम्पियन. दोन्ही संघाचे करत आपण टॉस साठी या. पहिला चेंडू आहे सेकंड इनिंग मधला पहिला चेंडू आहे. षटपी चेंडू, पहिल्या चेंडूला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, घुसून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक वाकवली, दांडी 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 गोल. पहिल्या चेंडू ते फलंदाज बाद. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वन डाऊनचा फलंदाज प्रशांतला आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारी खेळी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आहे पंचच्या बाजूने अब्रेक प्रकारच्या चेंडूला कट केलाय. झेलची संधी होती पुन्हा एकदा तडके क्षेत्ररक्षक फंबा होता. झेल सुटते त्यापर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे.
आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या, 2 धाव्याने धावसंख्या पडली आहे. खातं ओपन केले गेले ते म्हणजे अकाउंट ओपन झाले 2 धाव्याने. पुन्हा एकदा गोलंदाजी करतात, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलण्याचा चेंडा उंच हवेमध्ये. झेलची जी संधी आहे, झेल करायला क्षेत्ररक्षणातून झेल मिळत नाही. चेंडू निघून चालला, सीमारेषा पार जातोय का त्या ठिकाणी झेंड्याला लागलेला आहे. हा त्यानंतर चेंडू गेला सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. संख्या बदलली 6 धावसंख्येवरती. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू आहे. चेंडूला ऑफ साइडला गेला, फटका 1 बाउन्स. सीमारेषा लगत चाललाय, चेंडू चालला सीमारेखा पार पार पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. त्यानंतर पाहुण्याने समज 4 पूर्णपणे घेतलाय फलंदाज करताना. खास करून फलंदाजाने 2 चेंडूवरती लगातारचे 2 चौकार आलेत. प्रशांतांच्या बॅटमधून 4 धावे झाल्यानंतर पुन्हा धावसंख्या जलद गतीने वाढली आहे. पुढचा चेंडू पंचाच्या डाबाजूने. पुढचा चेंडू प्रशांतसाठी बघूया. फुलटो चेंडू, पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरली विजन मध्ये सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला. त्यापर्यंत 1 धाव पंचांच्याकडून 9 घोषित घेतोय. 9+1 अशा 2 धाव मिळतात. येणारा चेंडू आहे फ्री हिट. सामना चाललाय सुपर हिट मैदानाच्या आतमध्ये. षटपी चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंट चेंडू एकावरून 1 धाव कंप्लीट केला. झुरण्यासाठी कॉल करतायत. सुंदर आणि पिटून विकेट निघून चालला चेंडू सीमारेषा लगत गेलाय. तोपर्यंत किती धावा कंप्लीट करतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 1 पूर्ण केले, 2 पूर्ण केले आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केले गेल्यात आणि 3 धावेने धावसंख्या वाढले. धन बसले 15 धावसंख्येवरती. पहिला षटक मार्गस्थ आहे. 15 धावा झाले आहेत. पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न. जीएसटीच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट करतात. आव्हान धावेत बर. एक्स्ट्रा मध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले म्हणजे 16 धावसंख्येवरती 40चा टार्गेट सेट केलाय. 4 चेंडू 4 षटकामध्ये 10ची सरासरी आहे. पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा जमवल्या आहेत. शॉर्ट पिच आणि त्याचा पुरेपूर वापर. चेंडू करता हवाई सपार निघालाय, जात आउट ऑफ द प्लॉट. षटकार. आता मात्र वनामध्ये पाठवलेला शेडू आहे. 6 धाव्याने धावसंख्या पुन्हा जलद गतीने वाढली आहे. जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. आता मात्र खास करून प्रशांत यांची खेळी पाहिली तर आतापर्यंत सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाल्यात. खास करून 2 चौकार, 1 षटकार, त्यानंतर डबल अशा प्रकारे आतापर्यंत 17 धावांवरती खेळी करताना आपण पाहायला मिळत आहेत. प्रशांत यांना आपण पाहतोय. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 18. पहिल्या षटकामध्ये 22 धावा म्हणजे 2 षटकांचा जी सरासरी होती आस्किंग रन रेट होता तो कंप्लीट करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 18 धावा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेरचा पंच वाईड करतात. आव्हान भर. एक्स्ट्रा जरपामध्ये 1 धाव्याने पुन्हा धावसंख्या करताना पाहायला मिळते. येणाऱ्या चेंडूचा खेळ 18 मध्ये धावा भरायच्या 17. 18 मध्ये 17 कुणाला आहे खतरा. फलंदाज की गोलंदाज येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारचा खतरा होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा दिशाहीन वाईट चरमध्ये अवांतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी खतरा या ठिकाणी बांधलाय आणि अवांतर धावेने पुन्हा धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळाले. गोलंदाजीवरती गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने. आणि आता मात्र
निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाल्या. पंच काय घोषित करतायत? पंच नो घोषित आहे का? नो बॉल. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पूर्ण चेंडू ऑन साइडला गेला. फटका आहे. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. नाही. एका धावेवरती समाधान. पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार. पंच चेंडा बाजूने बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरती स्लोवर वन प्रकारचा चेंडू थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालाय. गोलंदाजाच्या हातामध्ये थोडीशी जादू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या आता मात्र स्थिरलेली आहे. पुढचा चेंडू आहे. स्लोवर वन उंच मध्ये झेलची संधी आहे. परंतु क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स मारेगा पार. येत आहे चौकार. 4 धावा. फटका 4 धावांसाठी 4 धावेची धावसंख्या वाढली आहे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते खास करून प्रशांत यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑन साइडला षटपी चेंडू होता. अलंद कार्पेट घेऊन काढलाय. एकदा कंप्लीट केली गेली आहे. कोणत्या प्रकारची घाई नाही, गडबड नाही आणि एकाच धाव्यात समाधान. धावसंख्या 1 ने वाढली जाऊन पोचते 31. 31 या धावसंख्येवरती दुसरे षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आहे. बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतात गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आउटून ऑन साइडला केलेला फटका. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 13. 13 मध्ये धावसंख्या बनायची आहेत 8. पुढचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता त्यापर्यंत यष्टीकडून सुंदर यष्टीरक्षक पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट गॉन. फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. 32 धावसंख्या. हे चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडू मध्ये धाव बनायचे आहेत 8. 12 मध्ये 8 पडलाय गाठ. कोण सोडवणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. फलंदाजी करणार संघ की गोलंदाजी करणार संघ. परंतु पहिला चेंडू खराब. पहिल्या चेंडूवरती बोनस. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा चेंडूमध्ये 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू विकास. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लगातारचे 2 वाईड विकास यांच्याकडून पाहायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या होते 34 या धावसंख्येवरती. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूने आता मात्र कट केले घेऊन काढले थर्ड क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 निवडली आहे. एका धावेची धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू आहे. फुल्लेन तीरावरचा उंच मध्ये स्वतःच्या पालोत्रीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. 1 मोर विकेट गॉन. टिपला झेल संपला घे. फलंदाज बाद होतोय. विकास थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळाला. 2 वाईट आल्यानंतर पुन्हा एकदा वाईट वेळ थोडीशी फलंदाजांवरती येताना पाहायला मिळालं. विकेटचं पतन त्या ठिकाणी झालंय.
धावसंख्या झाली ती 35 धावा. स्ट्राईक वरती फलंदाज जिग्नेश. येणाऱ्या विकासचे चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी होणार ते पाहणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा लॉंग ऑफला केलेला फटका एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. रनआउटची संधी आहे. फलंदाज पुन्हा एकदा धावा. 1 more विकेट गॉन. विकेट सेक्रिफाईस केले आहे. फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत 5 विकेट त्या ठिकाणी गेले आहेत. धावसंख्या झाली आहे 37 धावा. 8 चेंडू मध्ये 3 5-3. आता बघूया कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. 8 मध्ये 3 येणाऱ्या हे 2 चेंडू या षटकातील सामन्याचं समीकरण पूर्णपणे टाईट बनणार आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय विकासने. पहिले 2 वाईटच्या नंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय खास करून आपल्या गोलंदाजीवरती. पुढचा चेंडू पंचा चेडा डाव्या बाजूने. आता पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे आणि पुन्हा एकदा 1 more विकेट गॉन. फलंदाज बॅक टिपावला. पूर्ण क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण चाललंय कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय नक्कीच वाकाने जोग खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरती लगातारचे रनआउट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले तर खास करून विकासांच्या गोलंदाजीवरती. कारण विकासने देखील दाखवून दिले जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात आणि ते इतिहास घडवण्याचा कार्य या खेळाडूच्या मैदानाच्या आतमध्ये चाललं. म्हणजे खास करून विकास यांच्याकडून येणारा 1 चेंडूचा खेळ शिल्लक 7 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी करतो विकास. पंचाच्या बाजूने पुन्हा एकदा अटॅक केला. चेंडू आउटसाइडला केला. पुन्हा जलती धाव नाही उतर 1 धाव कंप्लीट केला. एका धावेने समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 निवडल्या जाऊन बसल्या ती म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे 6 चेंडूमध्ये धावा बनवायचे 2. 6 मध्ये 2 जिंकणार कोण. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बंद केलंय. विकेट आतापर्यंत गेले त्या म्हणजे 6. चेंडूमध्ये 2 धावा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी कशा प्रकारची गोलंदाजी. आता मात्र चर्चा होते टीम मीटिंग केली जाते. मैदानामध्ये आलाय पाणी आणि क्या अभी बदलेगी क्या मॅच ही कहाणी. 6 मध्ये 2 बनवायचे आहेत. फलंदाज मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज सूर्यकांत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपकला तीच कामगिरी करायची आहे जशा प्रकारे विकासने गोलंदाजी केली आहे. बघूया विकासच्या गोलंदाजीला साजेचं रूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं जातं. काय गोलंदाज दीपक यांच्याकडून ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. बघूया 6 चेंडूमध्ये 2 धावा. येणाऱ्या पहिल्या 2 चेंडूचं समीकरण कशा प्रकारे होतंय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिला चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. पहिल्या चेंडूला कट केलाय. चेंडू खेळ काढलाय. पॉइंटच्या
दिशेने एक धाव कंप्लीट केल्या आणि एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 39 39 धावा. म्हणून मगाच्या इनिंग्स मध्ये बोललो तर शेवटचा चेंडू कशा प्रकारचा होते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि शेवटचा चेंडू निर्धावाला त्यानंतरच सामन्याची कहाणी आतापर्यंत आपण पाहतोय. एक धावांची गरज आहे. सामना स्कोर लेवल आहे परंतु कंपल्सरी चेज आहे. तर 5 मध्ये एक धाव कंपल्सरी भरवायची आहे. बघूया कशा प्रकारची क्षेत्ररक्षण कशा प्रकारची गोलंदाजी होते ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. स्ट्राईक वरती जीवन पाडावे. संघ मालक स्वतःला सामना स्वतःचा जिंकायचा आहे परंतु रनआउटची संधी होती नॉन स्ट्राईक वरती परंतु चेंडू ब्रेक करायला गेले तर स्ट्राईक एंड वर त्यांनी फलंदाज त्या ठिकाणी सुरक्षित किल्लीमध्ये बसतायत. सामना विजय संपादन करतायत ते म्हणजे स्टीव्ह समर्थ फायटर्स 11. अभिनंदन. डीजीबी प्रीमियर लीग मध्ये आताच आगमन झालेले आमचे पेवे ग्रामपंचायत मधील उपसरपंच बऱ्याच मला वाटतं शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संतोषजी गोळे यांचे मला वाटतं सहसचिव असतील किंवा सचिव असतील त्यांचे सहकारी आणि